हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. कसे आहात? आजच्या सुंदर गोड दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर ठरलं तर मगच्या 25 फेब्रुवारीच्या भागात म्हणजे आज काय झालं माहिती आहे का? चला सांगते. सुरुवात होते सुभेदार कुटुंबियांपासून. सगळे नेहमीप्रमाणे डायनिंग टेबलवर बसलेले असतात. आता सायली प्रियाला जरा इंगा दाखवून घरात आली आहे, पण सगळे मात्र तिच्यावर चिडलेत. त्यानंतर आता तिकडे अश्विन येतो आणि अश्विन त्याच्या मम्माला म्हणजे कल्पनाताईंना विचारतो, मम्मा काही झालंय का? तन्वी आली होती का? त्यावर कल्पनाताई म्हणतात की आज जे झालंय ना ते मला आता आठवायचं सुद्धा नाहीये. त्यावर अश्विन आता म्हणतो की मम्मा, आय होप की तन्वीला अजून त्रास होईल असं काही झालं नसेल. आपण तन्वीची खूप काळजी घ्यायला हवी, तिला खूप जपायला हवं, कारण तिची सध्या मानसिक स्थिती खूप नाजूक आहे, असं अश्विन घरात सगळ्यांना सांगत असतो. त्यावर पूर्ण आजी म्हणतात, हो, तन्वीच्या या परिस्थितीत आपण सगळे तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभं राहू. आता कल्पनाताई म्हणतात की कोणी कसंही वागू देत, पण तन्वी मला माझ्या मुलीसारखीच आहे. हे आपलं दुर्दैव आहे की तन्वी ह्या घराची सून होऊ शकली नाही, पण मी तन्वीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, कारण ती माझ्या मुलीसारखी आहे. आता हे सगळ्यांचं बोलणं सायलीला जरा दुःखी करतंय आणि त्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती रूममध्ये निघून जाते. नंतर अर्जुन ऑफिसमधून येतो तर पूर्ण आजी म्हणतात, यांची आपली मनमानी चाललीच आहे. याची बायको दिवसभर नको ते उद्योग करते आणि आता हा चाललाय बायकोच्या मागे पुढे करायला. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, मी एक काम करतो, तुला एक डायरी आणून देतो, त्यावर तू माझ्या बायकोने दिवसभरात काय काय उद्योग केले ते त्या डायरीवर लिहून ठेवत जा, म्हणजे एखादा पॉइंट मिस नको व्हायला ना. आणि शेवटी जज तर तूच असणार आहे, ओके? तर त्यामुळे रोज रोज तुम्ही हे जे घरात कोर्ट भरवता ना ते आज नको, आज मला जरा घाई आहे. त्यावर आता अश्विन म्हणतो की दादा, तुला यातही मस्करी करायची आहे का? त्यावर अर्जुन म्हणतो, अजिबात नाही रे, आय एम सिरियस, मला आज जरा घाई आहे, असं म्हणून तो बेडरूममध्ये निघून जातो. आणि सायलीला वर गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की सायली जरा अपसेट आहे. तिच्या चेहऱ्याकडे तो बघतो आणि त्याला कळतं की घरात नक्कीच काहीतरी झालंय. अर्जुन त्या बाबतीत विचारतो, पण सायली काहीही सांगायला नकार देते आणि ती सांगते की एका घरात राहिल्यावर भांड्याला भांडं लागणारच ना. पण आता अर्जुन तिला म्हणतो की माझ्याकडे एक अशी न्यूज आहे की ज्याने तुमचा मूड एकदम फ्रेश होईल. तर सायली म्हणते, असं काय झालंय, कसली बातमी आहे? अर्जुन सांगतो की चला आपल्याला मधुभाऊंकडे जायचंय. तर सायली म्हणते की जोशी वकिलांबद्दल बोलायला का? पण मधुभाऊ ऐकणार आहेत का? त्यानंतर अर्जुन म्हणतो की पुरावा दाखवला तरीही? तर सायलीला आश्चर्य वाटतं की ती विचारते, पुरावा? अर्जुन म्हणतो, हो, सगळं सांगतो, गाडीत सांगतो, आधी तुम्ही इकडून चला, चला बरं. त्या दोघांना लगेच खाली आलेलं बघून आता पूर्ण आजी म्हणतात, झाली वाटतं चुगली करून. नवरा घरी आल्या आल्या हिने लगेच गळा काढला असेल की आज मला दिवसभर किचनमध्ये येऊ सुद्धा दिलं नाही. आणि त्यानंतर कल्पनाताई म्हटल्या, मग म्हटली असेल चला आज आपण बाहेरच जेवायला जाऊया, जसं या दोघींना या बाबतीत फार एक्सपिरियन्स आहे. अर्जुनला हे ऐकून फार वाईट वाटतं. तो सायलीकडे बघतो, पण सायली त्याला जाऊ द्या असा इशारा करते. त्यानंतर अर्जुन त्यांना म्हणतो की ओ, आता मला तुमच्याकडून कळतंय की आज सायलीला, माझ्या बायकोला दिवसभर किचनमध्ये यायला मिळालं नाहीये. बट ठीक आहे, इट्स ओके, इट्स फॅन्टॅस्टिक. आता आम्ही बाहेरच जेवण करतो, आम्ही मस्त रोमॅन्टिक डिनरला जातो, पण त्याआधी आम्हाला एक महत्त्वाचं काम संपवायचं आहे, असं म्हणून अर्जुन तिथून निघून जातो. आता ह्या दोघींनाही कळतंय की हा काय आपलं ऐकत नाहीये. आता पुन्हा इकडे प्रियाचा कपटीपणा आपल्याला बघावा लागतो. हिचा सीन सुरू झाला की माझी तळपायाची आग मस्तकाला जाते का कुणाच ठाऊक माहीत नाही. तुमच्याही बाबतीत असं होतं का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता ती इकडे सायलीच्या बोलण्याचा विचार करते आणि सायलीचं रणरागिणी असलेलं रूप तिला काही शांत बसू देत नाहीये. आता प्रियाला असं सारखं सारखं आठवतंय की सायली तिला काय काय बोलली होती की अर्जुन तुझा कधीच नव्हता, तुझ्यात आणि तुझ्या नीचपणात आणि आमच्या नात्यांमध्ये आलेल्या कटुतेमध्ये आता मी उभी आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तिला परत परत आठवत असतात. आणि ती आता पुन्हा चिडचिड करायला लागली आहे की आता मला काहीही झालं तरी सुभेदार हाऊसमध्ये लवकरात लवकर शिरावंच लागेल, नाही तर या सायलीचा माज आणि नागराजचा राग मला आता दोघं सहन करावे लागते. असं म्हणून तिला आता परत आयडिया सुचली आणि तिने केला आहे तिच्या प्यादाला अश्विनला फोन. त्याला सध्या ब्लॅकमेल करणं चाललंय, तिचं इमोशनल ड्रामा, त्याच्याशिवाय तिचा कोण ऐकून घेणार आहे सध्या. त्यानंतर मग ती अश्विनला मेसेज करते की तुझ्याशी बोलल्यावर मला जरा बरं वाटतं, पण लो फील होणं काही थांबत नाही आणि म्हणून असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता जीव देऊन हे सगळंच्या सगळं संपवून टाकावं. मित्रांनो, असं कोणी वागतं का? आता तुला जीव द्यायचा आहे तर तुझा दे ना बाई, डायरेक्ट त्याला फोन करून मेसेज करून कशाला परत परत अलर्ट करते, म्हणजे तो तुला वाचवायला येईल म्हणून का? हे सगळं तिचं नाटक चाललंय. पण मुळात
यावर एक नोट सांगायची मला वाटते की आत्महत्या करणं हा कुठल्याच पचावर पर्याय नाही आहे. अगदी कुठल्याच व्यक्तीने, मग तो चांगला असो की मनाने वाईट असो, पण त्याने आत्महत्या करणं हे खरंच चुकीचं आहे. आता इकडे प्रिया त्याला इमोशनल करत असते की आता असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता जीव द्यावा, माझ्या नशिबात प्रेमच नाही आहे का रे, अर्जुनने मला असं किड्यासारखं उचलून बाहेर टाकून दिलं, माझं आयुष्य असंच असणार आहे का, असं तसं ती त्या अश्विनला ब्लॅकमेल करत असते, इमोशनल ब्लॅकमेल करत असते. त्यानंतर अश्विन तिला आता समजावत असतो की तू असं काहीही करणार नाही आहे, तू असं काहीही करणार नाही आहे. आणि नंतर तो म्हणतो आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत, तुला माझी शपथ आहे तन्वी, तू असं केलंस तर. आणि मग इथे आता प्रियाच्या मन में लड्डू फुटा. तिला असं वाटतंय अरे मछली जाल में फस गई. आता प्रिया फक्त नाटक करत असते. अश्विन तू खूप चांगला आहेस रे, तुलाच फक्त माझी काळजी आहे आणि आता तुझ्या शब्दाखातर मला आता जिवंत राहावंच लागेल, जसं काही प्रिया लगेच मरायलाच जाणार होती. आता अश्विन तिला सांगतो आता फोन ठेव आणि रिलॅक्स हो, गुड गर्ल. आणि तुला कधीही काही शेअर करावं असं वाटलं ना तर माझ्याशी कर, मी आहे बाबा. तुला एक दिवस ती प्रिया कशी गुंडाळून टाकेल ना तुलाच कळणार नाही रे, पड याच्यातून बाहेर. आता प्रियाला स्वतःलाच फार आनंद होतोय की मी कसा अश्विनला जाळ्यात अडकवलंय. आता ती म्हणते या मशाला एक छोटा गळ जरी टाकला ना तरी हा स्वतःहून त्याच्यात अडकून येतो. जेव्हा देव अक्कल वाटत होता ना तेव्हा हे सगळे सुभेदार कुटुंबीय डायनिंग टेबलवर बसून पोहे खात होते, लिटरली पोहे खात होते. ते बरेचसे सीन त्यांचे डायनिंग टेबलवरच असतात आणि ते नाश्ता करत असतात किंवा काहीतरी खात असतात. हा कॉमेडी सीन होता खरंच. आता इकडे कुसुमताई मधुभाऊंना गोळ्या वगैरे देत असतात आणि सायली आणि अर्जुन त्यांना भेटण्यासाठी येतात. त्यांना पाहून कुसुमताईला फार आनंद होतो, कारण सायली लग्नानंतर पहिल्यांदाच जोडीने माहेरी आली आहे. तेव्हा जसं एखाद्या आईने आपल्या मुलीचं स्वागत करावं तसं कुसुमताई इथे बहीण, एक मोठी बहीण आणि आई म्हणून सायलीचं स्वागत करतात. कुसुमताई त्या दोघांनाही दारात थांबायला सांगतात आणि सायलीला सांगतात की थांब इथेच थांब, मी भाकर तुकडा घेऊन येते. सायली म्हणते अगं कुसुमताई हे नंतर कर ना, मला मधुभाऊंशी महत्त्वाचं बोलायचं आहे. कुसुमताई म्हणतात अगं असं कशाला, नाही लग्नानंतर पहिल्यांदा जोडीने आलाय, भाकर तुकडा ओवाळून दृष्टता काढायलाच हवी ना, थांब मी आलेच. आणि त्या आतमध्ये पटकन जाऊन किचनमधून भाकरी घेऊन येतात, पाणी घेऊन येतात आणि त्या दोघांचीही दारात दृष्ट काढतात. मधुभाऊ ही कुतूहलाने सायलीकडे बघत असतात. त्यांचा जरी राग असला पण तरी सायली घरी आल्याचा आनंद मधुभाऊंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. आता कुसुमताई प्रेमाने त्या दोघांना आतमध्ये बोलवतात. ते म्हणतात ये सायली, या ना, अरे मला आधी सांगायचं होतं, मी काहीतरी गोडधोड बनवून ठेवलं असतं. त्यानंतर अर्जुन म्हणतो गोड तुम्ही बनवाच, पण मी आलोय म्हणून नाही, तर मधुभाऊंचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत म्हणून. आता मधुभाऊंना कळतं की हे नक्कीच केसबद्दल बोलायला आले असतील. ते ताडकन उठून उभे राहतात आणि म्हणतात म्हणजे तुम्ही केसबद्दल बोलायला आलेत. पुढे मधुभाऊ म्हणतात पण मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये, मी पारावर जाऊन बसतो, असं म्हणून ते तिथून निघायला लागतात. पण सायली त्यांना अडवते आणि सांगते मधुभाऊ मला माहिती आहे तुमचा यांच्यावर अजिबात विश्वास नाहीये, पण माझ्यावर तर आहे ना, तुम्ही बसा इथे. आधी मधुभाऊ म्हणत असतात की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते माझ्या वकिलाशी बोला, जोशीशी. त्यानंतर सायली म्हणते मधुभाऊ मी सांगते ना बसा म्हणून, तर बसा. आता अर्जुन सायलीकडे जरा नॉटी बघतो. त्याला वाटतंय अरे सायली तिच्या वडिलांवर कसा रुबाब दाखवते येते, आणि ते त्यांचं ऐकूनही घेतात. आणि मग मधुभाऊ खाली बसतात. सगळे खाली बसल्यानंतर अर्जुन आता मधुभाऊंना ती क्लिप दाखवतो आणि तो सांगतो की मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही, म्हणून मी पुराव्यानिशी तुम्हाला सांगायला आलोय. आणि मग तो क्लिप दाखवतो ज्यामध्ये महिपत आणि जोशी वकील एका टेबलवर बसून गप्पा मारत असतात आणि त्यावर महिपत म्हणत असतो की माझ्या मुलीला अडकवायला निघाला होता अर्जुन सुभेदार, आता बघा मी त्याचा कसा हे करतो. आणि त्यानंतर जोशी म्हणतो की आता मी पण बघतो की मधुभाऊंची बेल कशी रद्द होत नाही आणि त्यांना परत जेल कशी होईल हे मी बघणार आहे. आणि हे सगळं ऐकून मधुभाऊंना आता खूप धक्का बसतो आणि त्यांना जोशी वकील असं वागू शकतील यावर विश्वास बसत नाही, पण तरीही ते व्हिडिओ समोर असल्यामुळे त्यांना विश्वास ठेवावाच लागतो. हे सगळं बघून मधुभाऊ म्हणतात हा किती भयंकर प्रकार आहे, काय आहे हे सगळं. आता अर्जुन म्हणतो पण हेच खरं आहे मधुभाऊ, आणि आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की साक्षी कधीही सुटेल. त्यानंतर सायली बोलते की मधुभाऊ तुम्हाला आठवतंय तुमची केस घेण्यासाठी कुठलाही वकील तयार नव्हता, तेव्हा हे जोशी वकील स्वतःहून समोर आले होते, कारण त्यांना महिपतने तसं पाठवलं होतं. आता सायली मधुभाऊंना सगळ्या गोष्टींची आठवण करून देते की कसं जोशी वकील स्वतःहून तिकडे आले होते, आणि त्यानंतर ते भलते सलते सल्ले देऊन मधुभाऊंना या केसमध्ये अजून जास्त अडकवण्याचा प्रयत्न करत होते, आणि मधुभाऊंनाही ते सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. आता मधुभाऊंचा राग अनावर होतो आणि ते ताडकन उठून म्हणतात की मी आत्ता जातो आणि त्या जोशी वकिलांना जाब विचारतो. त्यावर अर्जुन म्हणतो की महिपत फार डेंजरस माणूस आहे आणि त्याला आपल्याला कळू द्यायचं नाहीये की आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती आहे. तुम्ही आता त्या जोशी वकिलांशी आधीसारखंच नॉर्मल वागायचं, ते जसं सांगतील तसं ते तुम्ही ऐकताय असं त्यांना दाखवून द्यायचं, पण मुळात आपल्याला तसं करायचं नाहीये.
तुम्ही पोलीस स्टेशनला जात राहायचं, नियमित सही करत राहायची. आता कुसुमताई म्हणतात, पण ते पोलीस स्टेशनला जाऊन सही करताय हे तर त्यांना कळेलच ना. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही कळणार, ती काळजी मी घेईल. आता सायली मधुभाऊंना आश्वासित करते की मधुभाऊ तुम्ही आता जराही काळजी करू नका आणि यांच्यावर विश्वास ठेवा. आता मधुभाऊंनाही स्वतःची चूक लक्षात आली आहे आणि ते म्हणतात की माणसं ओळखायला मी कसा काय चुकलो. अर्जुन पुढे मधुभाऊंना सांगतो की काळजी करू नका, रिलॅक्स व्हा. आणि आता ते दोघंही तिथून निघायला लागतात. त्यानंतर मधुभाऊ त्यांना जावई बापू थांबा असं म्हणून आवाज देतात. तेव्हा तुमच्यावर विश्वास नव्हता असं नाही, तुमचा चांगुलपणा मला माहिती होता, पण माझ्या रागाने मला आंधळं केलं होतं आणि त्या रागात मी तुम्हाला वाटेल ते बोललो. आणि मग मधुभाऊंना फ्लॅशबॅक आठवतो की ते जेव्हा अर्जुनने त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मला तुमची केस नसेल द्यायची तर दुसऱ्या कुठल्याही वकिलाला द्या, पण जोशी वकिलाला देऊ नका. आणि त्यावर मधुभाऊ म्हटले होते की मला तुमच्या कुठल्याही सल्ल्याची गरज नाहीये. आता त्या वागणुकीसाठी मधुभाऊ हात जोडून अर्जुनची माफी मागत असतात आणि म्हणतात की मला माफ करा. पण अर्जुन त्यांना म्हणतो की तुम्ही प्लीज माफी मागू नका, मी तुमचा मुलगाच आहे आणि बापाला मुलावर रागवण्याचा पूर्ण हक्क असतो. आणि नंतर ते दोघंही मधुभाऊंच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतात. अर्जुन पुढे त्यांना सांगतो की तुम्हाला निर्दोष सोडवणं ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी पार पाडणारच, फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या. आता सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही मला मागे म्हणाला होतात की तुमचं जावई 100 नंबरी सोनं आहे आणि तेव्हा ते कोणाला जास्त कळालं नव्हतं. पण कुसुमताई म्हणतात हो, पण ते आता सगळ्यांना कळालंय. आणि यावर मधुभाऊ होकारार्थी मान हलवतात आणि मग ते म्हणतात कुसुमताईंना की कुसुम माझी लेक पहिल्यांदा माहेरी आली, तिला असंच जाऊ देणार आहेस का, ओटी नाही भरणार. आणि मग कुसुमताई अगदी आनंदाने हो भरते असं म्हणतात आणि ते दोघंही पुन्हा बसून घेतात. आता कुसुमताई आनंदाने दोघांचंही औक्षण करतात आणि सायलीची खना नारळाने ओटी भरतात. हे सगळं पाहून मधुभाऊंही फार सुखावतात. आता दुसरीकडे माजुरडी प्रिया काहीतरी खाण्यासाठी डायनिंग टेबलवर बसली आहे. तिला सुमन काकी सर्व करतात आणि ती प्रिया परत रागाने म्हणते, हे काय आहे, ह्या घरात सगळं काही जेव्हा बघावं तेव्हा गारच असतं, फ्रीजमधून काढल्यासारखं, मला कधी काही गरम खायला मिळणार आहे का, असं म्हणून ती सुमन काकीवर ओरडते. आणि सुमन काकी तिला म्हणतात, अगं वाढलं तेव्हा गरमच होतं, माहीत नाही कसं गार झालं, थांब मी तुला परत गरम करून आणते. आता प्रतिमा आत्या तिच्यावर चिडतात आणि त्या म्हणतात की मी 2-3 दिवसापासून बघते, मध्येच चिडतेस काय आणि नंतर जसं काही घडलंच नाही असं नॉर्मल वागायला लागते. आणि त्यानंतर प्रिया खसकन उठून त्यांच्या अंगावर आल्यासारखी त्यांच्याशी बोलायला लागते. तेव्हा त्या दोघीही जरा शॉक होऊन तिच्याकडे बघतात. आता प्रिय प्रतिमा आत्याला म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झालंय, जिथे माझी सखी आईच माझ्यासोबत नाहीये तेव्हा मी जगाकडून काय अपेक्षा करू. त्यानंतर सुमन काकी म्हणतात की तन्वी इतका कडवटपणा बरा नाही. सुमन काकी प्रियाला समजवत असतात की इतका कडवटपणा बरा नाही. त्यावर प्रिया म्हणते की जे काही माझ्यासोबत घडलंय ना त्यानंतर मी गोडवा आणू तरी कुठून. त्यानंतर प्रिया म्हणते की मी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते ना, सुभेदारांकडे नीट वागली ना, तुझ्याशीही नीट बोलली ना. त्यानंतर प्रतिमा आत्या म्हणतात आणि आता पुन्हा तशी वेड्यासारखी वागते. त्यानंतर सुमन काकी तिला समजवतात की आईला या सगळ्या गोष्टींचा दोष देणं बंद कर बाळा. त्यानंतर प्रिया म्हणते की माझ्या आईनेच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्यानंतर प्रतिमा आत्या तिला सांगतात की तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त नाही केलंय तर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलंय, नाहीतर कुठल्या तरी वचनात अडकून झालेल्या लग्नात तू कशी काय सुखी राहिली असतीस. तुला कळत नाहीये का तन्वी, तू असं वागून तुझ्यापासून तुझी माणसं तोडतेस. आणि एक लक्षात ठेव, नाती जबरदस्तीने ओढता येत नाही, त्यासाठी प्रेमच असावं लागतं. आणि आता प्रियाची पटकन ट्यूब पेटते आणि तिला आठवतं की सायली ही तिला असंच वाक्य बोलली होती. आता मात्र प्रियाला अजून जास्त राग येतो. ती म्हणतो काहीही केलं तरी या माय लेकींचं कनेक्शन तुटतच नाही. आता मला आज काहीतरी करावं लागेल आणि ह्या प्रतिमाला अलगद बाजूला करा. आता अर्जुन इकडे मधुभाऊंच्या केसच्या कामामध्ये बिझी असतो आणि सायली त्याच्याकडे बघत असते. अर्जुन आता चैतन्याला फोन करतो आणि सांगतो की जोशीबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन मला एका फाईलमध्ये लावून ती ताबडतोब दे. आणि इकडे सायली अर्जुनकडे बघून म्हणत असते की मधुभाऊंच्या केसबद्दल आता हे जोमाने कामाला लागलेत. आता तो दिवस दूर नाही जेव्हा साक्षीला शिक्षा होऊन मधुभाऊ निर्दोष सुटतील. आता सायली अर्जुनकडे जाऊन त्याला मस्त हेड मसाज करून देत असते. तेव्हा अर्जुनलाही ते छान वाटतं आणि बॅकग्राऊंडला ठरलं तर मगचं टायटल ट्रॅकचं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक प्ले होत असतं. सायली त्याला हेड मसाज देता देता बोलत असते की सकाळपासून काम करत आहात, दमले असणार ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की दमलो होतो आणि काम करत होतो. आता माझी बायको जर मला इतका छान हेड मसाज देणार असेल तर आज कामाला सुट्टी, असं म्हणून तो सायलीकडे जातो. आणि सायली तेव्हा त्याला रात्री तिच्या राहिलेल्या कामांची एक कारणं म्हणजे बहाणे देत असते. आणि इथे आपल्याला त्या दोघांमधले हळूवार क्षण बघायला मिळणार आहेत. सायली अर्जुनला सांगत असते की तिला खोली आवरायची आहे, तिला विरजण लावायचं आहे, तिला कडधान्य भिजत घालायचे आणि दूध फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि अर्जुन ते सगळे कामं आता राहू द्या असं म्हणून तिला सांगत असतो. आणि हळूहळू त्यांचं प्रेम इथे आपल्याला फुलताना दिसतंय. त्यानंतर सायली अर्जुनपासून लाजून लांब होते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.
आता पुढच्या भागात आपण बघू शकतो की सायली आता सगळ्यांसाठी गोडाधोडाचा स्वयंपाक करणार आहे, पण विमलताई तिला सांगतात की अर्जुन सर सोडले तर बाकी कोणीही तुमच्या हातचा स्वयंपाक खाणार नाही. त्यावर ते दोघी अशी आयडिया करतात की कोणीही आलं तरी विमलताई शिट्टी वाजवून सायलीला अलर्ट करतील. आणि आता इकडे दुसरीकडे अर्जुन पोचला आहे जोशी वकिलांच्या इथे. त्याने थेट त्यांची कॉलर पकडली आहे. त्यावर जोशी वकील म्हणतात की मधुभाऊ बघा तुमच्या जावयाने कशी माझी कॉलर पकडली. त्यानंतर आता अर्जुन त्यांना सांगतो की आता तुझा बॉस जरी आला ना तरी तो इथे काही करू शकणार नाही. हे सगळं बघणं आता पुढच्या एपिसोडमध्ये मनोरंजक ठरणार आहे. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद.